वर्ग 8वा. विषय मराठी. पाठ 11वा. स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. स्वाध्याय. प्रश्न पहिला चौकटी पूर्ण करा. खित्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्य. उत्तर: तर्कसंगत, तर्कशुद्ध. प्रश्न दुसरा वैशिष्ट्य लिहा. अ. श्रीपादशिला. उत्तर: 1. पाण्याच्या भरपूर वर होती. 2. किनाऱ्यापासून समुद्रागत 1-1.5 फल्लांग आत होती. आ. शार्क मासे. 1. माणसाला ते काकडीसारखे चावून खातात. 2. शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. प्रश्न तिसरा हे केव्हा घडेल ते लिहा. अ. परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. उत्तर: मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर. आ. माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. उत्तर: विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर. प्रश्न चौथा परिणाम लिहा. अ. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले. उत्तर: स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांना समजले. आ. नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. उत्तर: स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली. पोहत पोहत स्वामीजी त्या शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. प्रश्न पाचवा तुमचे मत लिहा. अ. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत. उत्तर: एका दिवसात एक खंड वाचून होणे शक्य नसते. वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता. एखादे पुस्तक वरवर चाळून ते आपल्या उपयोगाचे नाही हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात, पण स्वामींना मात्र दिवसाला 1 खंड याप्रमाणे 3 दिवसात 3 खंड वाचून परत केले. हे 3 खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही. काही वाचक आपल्याला वाचनवेड आहे असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरुपयोग करतात. या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. आ. पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत. उत्तर: शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतून जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोहोचण्यास तयार नव्हते. स्वामींकडे पैसे नव्हते. बहुतांश जणांचे असे मत असेल की नावाड्यांनी स्वामींना पैसे न घेताच पोहोचवायला हवे होते, परंतु ते नावाडी स्वामींची मोठेपण ओळखत नव्हते. तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोहोचवणे हा नावाड्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांनी पैशाशिवाय सोडण्यास नकार दिला. तसेच स्वामींचे मोठेपण अवगत झाल्यावर त्यांना पश्चाताप देखील झाला. यामुळे नावाड्यांनी नकार दिला. यात मला कोणतीही चूक दिसत नाही. प्रश्न 6वा स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा. अ. निर्भयता. उत्तर: वाक्य क्रमांक 1. स्वामी विवेकानंदांनी एकदम सागरामध्ये उडी मारली. 2. मी आता 2-3 दिवस इथेच राहणार. 3. रात्री एकटेच सोबतीला कोणी नाही.
आ. मनाची एकाग्रता. उत्तर. वाक्य 1. ते रोज एक खंड वाचायचे. 2. मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो. 3. मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते. ई. दृढनिश्चय. वाक्य. स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले. ते रोज एक खंड वाचायचे. ई. देशप्रेम. उत्तर. ज्या देशाची सेवा करायची आहे, ज्या समाजाची सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा. उ. वाचनप्रेम. वाक्य. इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे. त्यांनी 3 दिवसात एक एक खंड वाचून परत केला. प्रश्न 7वा. तुमचा अनुभव लिहा. अ. काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक होऊन काम करतो. याविषयी तुमचा अनुभव. उत्तर. सामायिक परीक्षा एका महिन्यावर येऊन ठेपली होती. तरीही मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करत होतो. एक दिवस मी आजारी पडलो आणि 7 दिवस अभ्यास करू शकलो नाही. उरलेल्या दिवसात मी मन लावून अभ्यास करून परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. ही घटना माझ्या चांगलीच लक्षात राहिली. पुढील परीक्षांचा अभ्यास मी खूप दिवस आधीपासून सुरू करू लागलो. प्रश्न 8वा. खालील 2 प्रसंगांतील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार. उडी मारण्यापूर्वी व उडी मारल्यानंतर. उडी मारण्यापूर्वी. होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपला पोटापाण्याचा व्यवसाय आहे. मग आपण त्यांना फुकटात का न्यावे? उडी मारल्यानंतर. स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले. त्यांच्या मनात आले, या माणसाच्या वाटेत संकट आले तर, यांचा दम संपला तर. खेळूया शब्दांशी. अ. निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ता, त्व, आळू, पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. ता. सुंदरता, वीरता. त्व. कर्तृत्व, नेतृत्व. आळू. दयाळू, मायाळू. पणा. खरेपणा, खोटेपणा. आ. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. अ. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. उत्तर. सर्वांनी सावध राहूनच काम करावे. आ. गाडी वेगाने चालवू नये. उत्तर. गाडी हळू चालवावी. ई. शिळे अन्न खाऊ नये. उत्तर. ताजे अन्न खावे. ई. कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. उत्तर. सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. उ. जॉन अप्रामाणिक मुलगा नाही. उत्तर. जॉन प्रामाणिक मुलगा आहे. ई. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. उदाहरणार्थ बेसावध. त्याचप्रमाणे बेसुमार, बेजबाबदार, बेफिकीर, बेपर्वा, बेअब्रू. खालील शब्दांचे संधिविग्रह करून
किंवा संधी करून तक्ता पूर्ण करा. संधी अधोमुख. संधी विग्रह अध अधिक मुख. संधी दुर्दैव. संधी विग्रह दुः अधिक दैव. संधी मनोबल. संधी विग्रह मन अधिक बल. संधी दुष्कीर्ती. संधी विग्रह दुः अधिक कीर्ती. संधी बहिष्कृत. संधी विग्रह बहि अधिक कृत. खालील तक्ता पूर्ण करा. संधी विग्रह संधी. संधी विग्रह मन अधिक वृत्ती. संधी मनोवृत्ती. संधी विग्रह नि अधिक विवाद. संधी निर्विवाद. संधी विग्रह मन अधिक धैर्य. संधी मनोधैर्य. संधी विग्रह तेज अधिक पुंज. संधी तेजपुंज. संधी विग्रह आयु अधिक वेद. संधी आयुर्वेद.